हाय, नमस्कार. मी स्नेहल स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज होते. हा पहिला ब्लाऊज आहे. त्याला पानगळा केला आहे, काठ लावले आहे, काठाला लेस लावली आहे आणि पफ स्लीव्ज आहे आणि समोरून प्रिन्सेस कट आहे. ते हे एक इथलं कस्टमर आहे. त्या कस्टमरचा ब्लाऊज खूप छान बसला होता. तर तिच्या गावावरून हे रोहा रायगड इथून मला हे 3 बाकीचे ब्लाऊज आलेत. म्हणजे एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज होते. तर हा होता पहिला ब्लाऊज आणि हा आहे दुसरा ब्लाऊज. तर हा दुसरा पण सेमच होता. पानगळा, काठ, लेस आणि पफ स्लीव्ज, समोरून प्रिन्सेस कट. पानगळ्याचा सेप बघा किती छान आला आहे, एकदम फिनिशिंगमध्ये. आणि हा आहे तिसरा ब्लाऊज. तर हा सिंपलच होता. हा त्यांच्या आईचा होता, त्यामुळे त्यांनी सिंपलच शिवाय सांगितलेला. तरी पण मी पाठीमागं गोट लावला आहे गोल्डन कलरचा, की थोडं छान दिसेल म्हणून. आणि एल्बो स्लीव्ज होते आणि समोरून कटोरी आहे. तर हा होता त्यांचा तिसरा ब्लाऊज आणि हा आहे लास्टचा चौथा ब्लाऊज. तर हा बोटनेक होता. बोटनेकला मी हार्ट शेप दिला आहे आणि पफ स्लीव्ज आहेत आणि समोरून कटोरी आहे. तर बोटनेकमध्ये शक्यतो कटोरी नसते, प्रिन्सेस कटच शिवतात जास्त, पण ह्यांना कटोरीच हवा होता म्हणून मी हा कटोरीच शिवला. पण छान झालं आहे. त्यांना फिनिशिंग एवढं आवडलं माझ्या ब्लाऊजचं. असं एवढ्या लांबून आपल्याकडे पण ब्लाऊज शिवायला आलं छान वाटतं ना. म्हणजे असं आपलं काम एखाद्याला आवडते, बाबा एवढ्या लांबून आपल्याकडे ब्लाऊज आले, मग करायला अजून छान वाटते. मला खूप छान वाटलं जेव्हा त्यांनी सांगितलं ना, की ताई तुमचे ब्लाऊज खूप छान झाले, छान बसले, गावी सगळ्यांना खूप आवडले, मला गावावरून दिलेत स्टिच करायला. तर हे होते टोटल 4 ब्लाऊज. बाय. असेच नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ बघण्यासाठी स्नेहल स्टिचिंगला फॉलो करा.